नमस्कार मुलांनो, आज आपलं पायथागोरस थेरम या चॅप्टरवरचं तिसरं लेक्चर आहे आणि यामध्ये काल जे आपण पाहिलं ते बघूया अगोदर. काल आपल्याला थेरम ऑफ सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल हा आपण पाहिलेला आहे. त्याचबरोबर अजून एक थेरम पाहिला तो म्हणजे जिओमेट्रिक मीन थेरम. हे दोन थेरम काल आपले पाहण्यात आले आणि तुम्हाला हे समजले असतील अशी आशा धरून पुढच्या भागाकडे वळूया. चला तर मग आज आपल्याला पाहायचं आहे पायथागोरस थेरम. काय आहे पायथागोरस थेरमचं स्टेटमेंट हे मी अगोदर सांगितलं होतं. थेरम ऑफ पायथागोरस इज इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहा, इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. तर आपण एक ट्रायंगल घेऊया. राईट अँगल ट्रायंगल घेतलेलं आहे ABC. यामध्ये गिवन काय येईल? गिवन म्हणजे आपल्याला इफचा पार्ट जो दिलेला आहे तो फक्त इन अ राईट अँगल ट्रायंगल एवढंच दिलेलं आहे आपल्याला की तो राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यामुळे आपण घेतला ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ट्रायंगल. अँगल ABC 90 डिग्री दाखवलेला आहे. त्यानंतर टू प्रूव्ह काय करायचे? द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. त्यानंतर कन्स्ट्रक्शन घ्यावं लागेल. कन्स्ट्रक्शन घेतलेलं आहे. ड्रॉ सेगमेंट BD परपेंडिक्युलर टू हायपोटेनस AC अँड A', D', C डिटेलनेस दाखवावं लागेल. त्यानंतर प्रूफमध्ये पाहूया. या दोन ट्रायंगलमध्ये सुरुवातीला तुम्ही ॲरो जर दाखवून घेतलात तर तुम्हाला सिमिलॅरिटी दाखवण्यासाठी सोपं जातं. 1-1 करस्पॉन्डन्सनुसार दाखवता येतं. घेऊया. इन अ ट्रायंगल ABC सेगमेंट BD इज परपेंडिक्युलर टू हायपोटेनस AC. हे आपलं कन्स्ट्रक्शन आहे. BD is perpendicular to hypotenuse AC and angle ABC is equal to 90 degree. यावरून आपल्याला सांगता येईल. पहा, आपण थेरम पाहिलेला आहे. थेरम ऑन सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल्स. काय सांगता येईल? Therefore, triangle ADB is similar with triangle ABC. Triangle ADB is similar with triangle ABC. Similarity in right angle triangles. यावरून आपण घेऊ शकतो. आता triangles are similar, therefore their corresponding sides are in proportion. मग corresponding sides कुठल्या येतील? AD upon AB is equal to BD upon BC is equal to AB upon AC. These are corresponding sides of similar triangle. आता यावरून आपण ही इक्वालिटी घेऊया. AD upon AB is equal to AB upon AC. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. Therefore, AB square is equal to AD into AC. नंबर 1 घेऊया. त्यानंतर सिमिलरली ट्रायंगल BDC is similar with triangle ABC by similarity in right angle triangle. Similarly, we can prove or we can say that triangle BDC similar with triangle ABC. Reason same असणार आहे. Similarity in right angle triangle.
triangles are similar, therefore their corresponding sides are in proportion. Therefore BD upon AB is equal to DC upon BC is equal to BC upon AC. These are corresponding sides of similar triangle. तर आपण ही इक्वालिटी घेऊया. DC upon BC is equal to BC upon AC. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. BC स्क्वेअर is equal to DC into AC. सेकंड नंबर घेऊया. आता पहा फ्रॉम 1 and 2 एलएचएस काय आहे AB स्क्वेअर. या ठिकाणी BC स्क्वेअर आपल्याला प्रूफ काय करायचे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. मग आपल्याला ॲडिशन करून घ्यावी लागेल. ॲड इक्वेशन 1 and 2. 1 and 2 ॲड करून घेऊया. ॲड केल्यानंतर काय होईल AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. LHS मध्ये LHS ॲड करायची आणि RHS मध्ये RHS ॲड करून घ्या. AD into AC प्लस सेकंड आहे DC into AC. आता या दोन्ही मध्ये कॉमन काय दिसतोय बघा AC कॉमन दिसतोय. मग AC ला कॉमन काढूया. AC सेम आहे. AC into ब्रॅकेट AC बाहेर आल्यानंतर मध्ये राहतो AD प्लस या ठिकाणी AC बाहेर गेल्यानंतर मध्ये राहतो DC. AD प्लस DC AC इंटू आता पहा AD प्लस DC AD प्लस DC काय होतो AC होतो. रिझन द्यावं लागेल बिटवीन A डॅश D डॅश C. AD प्लस DC इज इक्वल टू AC. रिझन A डॅश D डॅश C आणि LHS AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर ॲज इट इज. AC इंटू AC AC स्क्वेअर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. आपण ज्या पद्धतीने प्रूव्ह करत असताना लिहिलेलं आहे त्या पद्धतीने लिहूया. AC स्क्वेअर is equal to AB square plus BC square. Hence the proof. यावरून आपल्याला सांगता येईल in a right angle triangle the square of hypotenuse is equal to the sum of squares of remaining two sides. Hence the proof. त्यानंतर आपण पाहूया पुढचा थेरम. हा थेरम समजला असेल. पुढचा थेरम पाहूया. पुढचा थेरम आहे कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. कॉन्व्हर्स पायथागोरस थेरमचं कॉन्व्हर्स स्टेटमेंट आहे कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. थेरमचं स्टेटमेंट आहे ऐका अगोदर. इन अ ट्रायंगल एनी ट्रायंगल इन अ ट्रायंगल the square of largest side is equal to the sum of squares of remaining two sides. Statement परत ऐका. In a triangle the square of largest side is equal to the sum of squares of remaining two sides. Then the given triangle is a right angle triangle. ज्यावेळेस लार्जेस्ट साइडची स्क्वेअर ही रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरच्या सम एवढी असेल अशा वेळेला आपण तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असतो असं म्हणू शकतो. बघा स्टेटमेंट लिहिते मी. इन अ ट्रायंगल
the square of largest side is equal to the sum of squares of in a triangle if the square of largest side is equal to the sum of squares of remaining two sides. Then the given triangle, the triangle is a right angled triangle. तर घेऊया मग आपण एक कुठलाही ट्रायंगल. ट्रायंगल ABC घेतला. गिवन मध्ये काय येईल? ट्रायंगल ABC be any triangle. Triangle ABC be any triangle. To prove काय करायचं आहे की हा ABC जो ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. प्रूव्ह करायचं आपल्याला. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय? अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री आहे हे प्रूव्ह करायचं आपल्याला. प्रूफ मध्ये बघा काय काय सांगता येईल प्रूफ मध्ये आपल्याला. त्यासाठी अगोदर कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कन्स्ट्रक्शन काय कन्स्ट्रक्शन करायचंय तर एक दुसरा ट्रायंगल घ्यावा लागेल. ट्रायंगल PQR आणि आपल्याला गिवन मध्ये अजून एक सांगावं लागेल की AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. कन्स्ट्रक्शन काय कन्स्ट्रक्शन आहे? ड्रॉ ट्रायंगल और टेक ट्रायंगल PQR सच दॅट. कसा घ्यायचा आहे हा ट्रायंगल? सच दॅट AB is equal to PQ. Such that AB is equal to PQ and BC is equal to QR and angle PQR is equal to 90 degree. Right angle triangle घ्यायचं आपल्याला. Angle PQR is equal to 90 degree. आता प्रूफ पाहूया. प्रूफ मध्ये इन ट्रायंगल PQR हा ट्रायंगल पाहूया सुरुवातीला. इन ट्रायंगल PQR अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री. कन्स्ट्रक्शन आहे. and therefore by Pythagoras theorem काय सांगता येईल? PR square is equal to PQ square plus QR square. PR square is equal to PQ square plus QR square. But PQ is equal to काय दिलेलं आहे? पण PQ is equal to AB आहे and QR is equal to BC आहे. कशावरून घेतले आपण? कन्स्ट्रक्शन वरून घेऊ शकतो. Therefore इथे सांगितलं तरी चालेल but PQ or AB is equal to PQ and BC is equal to QR हे कन्स्ट्रक्शन आहे. Therefore PR square is equal to AB square plus BC square. त्यानंतर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर पहा. गिवन मध्ये AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे? AC स्क्वेअर. यावरून आपल्याला घेता येईल. Therefore PR स्क्वेअर इज इक्वल टू
AC square B1. Therefore, by taking square root, PR is equal to AC. PR is equal to AC मिळालं. आता पहा, in a triangle ABC and triangle PQR congruent दाखवता येतील का बघा. Now, in a triangle ABC and triangle PQR congruent दाखवायचे आपल्याला. बघा काय काय congruent आहे. Segment AB is congruent with segment PQ. AB is congruent with segment PQ and segment BC is congruent with segment QR. Segment BC is congruent with segment QR. कशावर घेतलेले हे construction. And त्याला नंबर 1 देऊया. Segment PR is congruent with segment AC from 1. Therefore, yes, side. Therefore, triangle ABC is congruent with triangle PQR by yes, test of congruency. Now, triangles are congruent, therefore their corresponding sides are also congruent, or corresponding angles are also congruent. Sides तर तीनही आलेले आहेत, मग आता फक्त आपल्याला दाखवायचं की अँगल आणि तोच हवा आहे. Therefore, angle ABC is congruent with angle PQR, but angle PQR is equal to आहे 90 डिग्री. कंस्ट्रक्शन मध्ये घेतलेले आहे. Therefore, angle ABC is equal to 90 degree. And therefore, here is the proof. Therefore, triangle ABC is a right angled triangle. पहा समजले का. त्यानंतर आपल्याला यावरील एक प्रॉब्लेम पाहायचा आहे. ज्या पद्धतीनं एक्झाममध्ये विचारला जातो त्या पद्धतीचा एक प्रॉब्लेम घेऊया. In a triangle ABC, AB is equal to 3, BC is equal to 4 and AC is equal to 5. Then show that triangle ABC is a right angled triangle or not. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. तो राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही. मग आताच आपण थेरम पाहिला. कशावरून सांगता येईल. जर लार्जेस्ट साईडचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 साईडच्या स्क्वेअरच्या सम एवढा येत असेल तर तो राईट अँगल ट्रायंगल असतो. आणि हे आपण फर्स्ट लेक्चरमध्ये देखील पाहिलेलं आहे. मग घेऊया सोल्युशन. लार्जेस्ट साईड असे लिहू शकता. द स्क्वेअर ऑफ largest side is equal to AC square is equal to 5 square is equal to 25. त्यानंतर रिमेनिंग 2 साइड घ्यायचे. the sum of squares of remaining 2 sides is equal to AB square plus BC square. AB आहे 3 square of 3 plus square of 4 square of 3 is 9
and square of 4 is 16 is equal to 25. Number 1 देऊया and number 2 from 1 and 2 from 1 and 2 AC square is equal to AB square plus BC square, and therefore by the converse of Pythagoras theorem, triangle ABC is a right angled triangle. अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर लिहायचे एक्झाम मध्ये. समजले? तर यानंतर तुम्हाला अजून एक प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे आणि सांगायचे की तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही. समोर बुक असेल तर लिहून घ्या. In a triangle PQR, if PQ is equal to 30, QR is equal to 15 and PR is equal to 17, then show that triangle PQR is a right angled triangle or not. हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि ग्रुपवर याचा आन्सर मला सेंड करायचे.